नमस्कार शेतकरी बंधूंनो, आपले सहर्ष स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर शेतकरी बंधूंनो, आता सध्या घडीला बरेच असे प्लॉट असतील की त्यांचा पाला बसायला सुरुवात झालेली असेल किंवा 50% किंवा 60% किंवा 100% पाला बसलेला असेल। तर शेतकरी बंधूंनो, पूर्ण 100% पाला बसल्यानंतर जो आपला कंदा असतो त्या कंदाचं सुप्त अवस्थेचा काळ हा चालू होतोय। 100% पाला पडल्यानंतर सुप्त अवस्थेचा काळ चालू असतो आणि तो काळ 50 ते 60 दिवसाचा असतो। त्या 50 ते 60 दिवसाच्या काळामध्ये आपल्या कंदाची कुठलीही ॲक्टिव्हिटी नसते। तर त्यामुळे सर्वात महत्त्वाचं 100% पाला पडल्यानंतर अंतर्गत मशागत करून जो पाला पडलेला आहे खाली त्या पाल्याला चांगल्यापैकी आपल्या बेडवरती लावून घेणे। तो पाला चांगल्यापैकी बेडवरती लावल्यामुळे त्याचे बेनिफिट खूप चांगल्यापैकी आपल्याला मिळतात, आपल्या कंदाला मिळतो। तर शेतकरी बंधूंनो, पूर्ण पाला नंतर एक प्रकारे तो पाल्यांचा मल्चिंगच आपल्या बेडवरती तयार होतो आणि त्याचे बेनिफिट खूप चांगल्यापैकी आपल्याला मिळतात। जसे की उन्हापासून आपल्या कंदाचं संरक्षण होतं आहे। नंबर 2, जी ओल असते ती ओल खूप दिवसापर्यंत आपल्या मातीत टिकून राहते, म्हणून त्यामुळे जास्त पाणी देण्याची आपल्याला गरज भासत नाही। आणि नंबर 3, बेडवरती सावली असल्यामुळे बेडवरती बिलकुल एक तण होत नाही। त्यामुळे सर्वात महत्त्वाचं 100% पाला पडल्यानंतर जो पाला खाली पडलेला आहे तो चांगल्यापैकी आपल्या बेडवरती लावून घेणे, त्याचे बेनिफिट खूप चांगल्यापैकी आपल्याला मिळतात। तर आशा करतो शेतकरी बंधूंनो, आपल्याला माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जे बाजूला घंटी आहे त्यामध्ये ऑल प्रेस करा। चला तर मित्रांनो, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।